प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आलेले आहेत कॅफेमध्ये. आता प्रिया अधिराजच्या ट्रॅपमध्ये कशी अडकणार आहे हे रिव्ह्यू स्किप न करता बघा. इकडे अधिराज त्याच्या गाडीसमोर उभा असतो आणि त्याच्यासमोर एक ड्रायव्हर असतो. तो म्हणतो, ड्रायव्हर काय झालंय? तो ड्रायव्हर रडायला लागतो आणि अधिराज म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे सांगा ना. तो म्हणतो, माझ्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्याच्यासाठी 7 लाख रुपये लागणार आहे. अधिराज म्हणतो, एवढंच ना, हे घ्या पैसे आणि काळजी करू नका. ही प्रिया गाडीसमोरून बघत असते आणि म्हणते, अरे बापरे, एवढा श्रीमंत मुलगा, याला पटवायला हवं. कारण एका शब्दावर त्याने त्या ड्रायव्हरला 7 लाख रुपये देऊन टाकले आणि हा मला पण पैसे देऊ शकतो आणि मला आता पैशाची सध्या खूप गरज आहे. त्यामुळे हे जो सांगेल ते करायला काही हरकत नाही. आणि ती गाडीतून पर्स घेते आणि चालत जायला लागते आणि बरोबर अधिराज समोर गेल्यावर चक्कर येण्याचं नाटक करते आणि म्हणते, अरे बापरे, उन्हाने मला किती त्रास होतोय, खूप त्रास होतोय मला आणि चक्कर येत आहे. नंतर लगेच अधिराज समोर जाते आणि अधिराज तिला पकडतो. अधिराजला माहीतच असतं अर्जुनने सांगितल्यामुळे की ही मुलगी नाटक करते. आता प्रियाचं नाटक एकदम मस्त पद्धतीने सुरू झालंय आणि अधिराज तिला पकडतो आणि गाडीत बसवतो आणि म्हणतो, बसा तुम्ही गाडीमध्ये, खूप ऊन आहे ना, तो मला खूप त्रास होतोय. आणि प्रिया म्हणत असते, हो खूप ऊन आहे, मला खूप त्रास होतोय. आणि तो म्हणतो, हे पाणी घ्या बरं प्यायला. ती म्हणते, नको नको, मला ना आता या गाडीमध्ये बसून खूप छान वाटतंय. आणि गाडीमध्ये बसते आणि मनातशीच बोलत असते, अरे बापरे, किती भारी गाडी आहे, अशा गाडीत जर मला रोज बसायला भेटलं तर किती छान होईल, किती छान वाटतंय, अगदी थंड वातावरण. आणि म्हणत असते, अहो कोण आहेत तुम्ही, मला नाही माहिती, मला अचानक चक्कर आली ना. आणि एवढं नाटक करत असते. अधिराज म्हणत असतो, हो मॅडम, तुम्हाला चक्कर आली, कशामुळे झालं तुम्हाला हे? एनर्जी लो झाली वाटतं तुमची, त्यामुळे पाणी प्या बरं. आणि तो पाणी देतो. इकडे प्रिया त्याच्याकडे बघतच असते, त्याचा स्मार्टनेस, आणि प्रियाला त्याच्यावर अगदी फिदा झालेली आहे प्रिया सध्या. कारण तिला पैशाची पण गरज आहे आणि तिने पहिलीपासूनच तिचे असे धंदे आहेत की नवीन मुलगा दिसला की त्याला पटवायचं आणि रुमालाने हात पुसते. नंतर प्रिया म्हणत असते, अरे बापरे, अधिराज काय काळजी घेतोय ना माझी. आणि म्हणते, थँक्यू हा, तुम्ही होतात म्हणून मला चक्कर येण्यापासून पडले नाही मी, नाहीतर काय झालं असतं माझं मलाच माहिती. अधिराज म्हणतो, मॅडम तुमच्या डोळ्यामध्ये काय तेज आहे हो. आणि लगेच प्रिया हसायला लागते आणि म्हणते, हो. तो म्हणत असतो, अशी मुलगी जर मला भेटली असती ना तर मी तिच्याशी लग्नच केलं असतं. आणि पुढचा प्रोमो पण आलाय की प्रिया लग्न करायचं नाटक करते तेव्हा अश्विन येतो. नंतर आपल्याला पुढील भागामध्ये ते बघायला भेटेलच. पण अधिराज म्हणतो, आपण नंदी हॉस्पिटलला जाऊ. ती म्हणते, नको नको हॉस्पिटलला, आपण कुठेतरी कॅफेमध्ये वगैरे जाऊ. आणि अर्जुनने त्याला सांगितल्याप्रमाणे त्याने अर्जुनला मेसेज केलेला आहे की आम्ही त्या कॅफेमध्ये पोहोचतो आहे. नंतर अधिराज गाडीमध्ये बसतो आणि अर्जुनला सांगितलंच आहे त्याने की आम्ही पोहोचणार आहे. नंतर अर्जुन सायलीचा सीन घेतलेला आहे. अर्जुन सायलीला सांगत असतो की अगं मी एक अधिराज. नंतर सायली म्हणते, हा कोण? आपण जेव्हा गेट टुगेदर केलं होतं तेव्हा तर हा आलेला नव्हता आणि मग हा मुलगा मी तर कधी भेटले नाहीये त्याला. अर्जुन म्हणतो, अगं सायली, तो ना तेव्हा आउट ऑफ इंडिया होता, त्यामुळे त्याला यायला जमलं नाही. पण त्याला ना पहिलीपासून अभिनयाची खूप आवड होती आणि त्याला ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्टही होता. खूप छान ॲक्टिंग करतो तो. आणि मला असं वाटलं की आपण या कामासाठी अधिराजच निवड करू शकतो, कारण तोच हे सगळं खूप छान पद्धतीने हँडल करेल. आणि सायली म्हणत असते, हो तुम्ही हा प्लॅन छान केला, पण खरंच अधिराज भाऊजी करू शकतील ना? अर्जुन म्हणतो, अगं तू एवढी बिनधास्त राहा, कारण तू नाटक करण्यात एकदम पटाईत आहे. नंतर तो सांगतो, अगं ते येत आहेत. नंतर सायली ओढणी वगैरे घेते. इकडे अस्मिताचा आणि सचिनचा सीन घेतला आहे. चैतन्यला ती शेअर करत असते सचिनच्या बाबतीत, तेव्हा ती विचार करत असते, सचिन असा का वागतोय. आता अस्मिताला सचिनवर थोडा संशय यायला लागलाय, त्यामुळे अस्मिताला सारखं त्याचं आठवत असतं.
तो किती लपवतोय काही गोष्टी आणि तो पहिल्यासारखा वागत आहे का असा तिला प्रश्न पडतो. तेव्हा चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य म्हणतो, अरे बाळा काय झालं, आज मम्माची तब्येत बरी नाही वाटतं, मम्मा थोडी डिस्टर्ब वाटतीये. आणि बघ बरं, आज तुझा अर्जुन मामा अश्विन मामा पण घरी नाहीये, आता मलाच हँडल करावं लागेल, नाहीतर ते दोघं तुझ्या मम्माला हसवतात आणि मम्मा खूप चिडते बरं त्यांच्यावर. आणि बाळाचा चेहरा दाखवला आहे, बाळ खूप क्यूट आहे. चैतन्याला विचार पडतो की काय झालंय अस्मिता, नेमकं तू माझ्याशी शेअर करू शकते. अस्मिता म्हणतेस ते, अरे चैतन्य काय सांगू, एवढं सगळं होतंय माझ्यासोबत आणि कसं मला हसायला येईल, माझ्या चेहऱ्यावरचं पूर्णपणे हसू गेलेलं आहे. चैतन्य म्हणतो, अस्मिता काळजी नको करू, सचिनबद्दल काही असेल तर सांग मला. आणि ती सांगते की मला त्याच्यावर आता संशय यायला लागलाय, कारण तो नेहमीसारखा वागत नाहीये, त्याचं पहिल्यासारखं सुरू तर नसेल झाले ना. आणि मला खूप काळजी वाटते, त्याच्याकडे एवढे मोठे बॅगेत मला पैसे सापडले आणि सारखं माझ्याकडूनही पैसे मागत असतो, काय करतो का कुठे जातोय हे कुणालाही तो सांगत नाही, त्यामुळे ना खूप काळजी वाटते. आणि आता माझा संशय अगदी वाढत चाललाय त्याच्यावरचा. मला सचिन बिलकुल आवडत नाही आता, सध्या फक्त माझ्या मनात त्याचे वाईटच विचार येत आहेत की तो कसा वागतोय सगळ्यांसोबत. चैतन्य म्हणत असतो, अस्मिता तू काळजी नको करू, मी आणि अर्जुन आहोत ना, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. इकडे अधिराज आणि प्रिया पोहोचले आहे ते कॅफेमध्ये. तेव्हा अधिराज म्हणत असतो, अहो मॅडम तुम्हाला किती चक्कर आली, काय झालं होतं, टेन्शन होतं का काही. ती म्हणते, हो ना, माझी आई आजारी असते आणि तिला कॅन्सर झाला आहे, तर आणि मी एक जॉब करते रिसेप्शनिस्ट म्हणून, आणि पण नॉर्मलच जॉब आहे, त्यामुळे ना मला पेमेंटही नॉर्मलच आहे. इकडे सायली आणि अर्जुन तिच्या बोलण्यावर हसत असतात, त्याची वेगळीच काही एक्सप्रेशन असतात. नंतर प्रिया म्हणत असते, अहो तुम्हाला असं वाटत असेल हे माझे दागिने ना, हे अंगठ्या वगैरे हे आजकाल असे 400-500 रुपयामध्ये पण मिळतात आणि हे काही सोन्याचं वगैरे नाही, कारण पण मला ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे कपड्यामध्ये थोडासा खर्च करावा लागतो, ते मला परवडत नाही, पण मी करते ते. सायली अगदी तोंडाला हात लावते आणि म्हणते, किती खोटं बोलती ही, प्रत्येकाला किती फसवलंय आजपर्यंत. अर्जुन म्हणत असतो, आता बघ काय म्हणते अजून. नंतर प्रिया म्हणत असते, माझ्या आईला ना खूप खर्च लागणार आहे आणि तेवढे पैसे नाही तो माझ्याकडे. तो म्हणतो, तुमच्या घरात आणखी कोणी आहे का तुमच्या व्यतिरिक्त कमवणारं. पण ते आहेत ना आई बाबा, पण ते ना माझ्याच पेमेंटवर खातात, कारण त्यांना दुसरं कुणी नाही ना, आणि मला परवडत नाही, पण सगळ्यांचं बघावं लागतं आणि थोडीशी उधारी होते. सकाळीच एक दुकानवाल्याने मला सांगितलं की आजच्या आज पैसे हवे, मी त्यांच्याकडून 1 महिना मागून घेतला, तेव्हा त्यांनी कुठे मला सामान दिलं आणि खूप ॲडजस्ट करावं लागतं मला. आता धीराजच्या ट्रॅपमध्ये ती अडकत चालली.